वेलकम ऑल ऑफ यू. आज आपल्याला एक अतिशय सोपा पार्ट बघायचा आहे की ज्यामध्ये टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी हे 3 पॉईंट एकदम सोपे पॉईंट आपल्याला कवर करायचे आहेत. याच्यात विशेष असं फार काही करायचं नाही आपल्याला. आपण आधीच्या लेक्चरमध्ये जे काही काम केलं म्हणजे ट्रूथ टेबल आपण बनवले, तर त्याच्यात ॲडिशनल फक्त हार्डली 2 सेकंदाचा पार्ट आपल्याला फक्त करायचा आहे. इतकं हे सोपं असणार आहे. तर आपण टॉटॉलॉजीपासून सुरुवात करूया. टॉटॉलॉजी म्हणजे नेमकं काय? तर सपोज माझ्याकडे एखादं स्टेटमेंट पॅटर्न आहे. सपोज निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाईज आर, सपोज असं काहीतरी माझ्याकडे स्टेटमेंट पॅटर्न आहे. तर या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी कधी म्हणायचं? ज्यावेळी या स्टेटमेंट पॅटर्नचं मी जर का ट्रूथ टेबल काढलं, फॉर एक्झाम्पल असं काहीतरी ट्रूथ टेबल काढलं आणि हा शेवटचा कॉलम आहे ज्याला मी फुली केले, म्हणजे त्याचं नाव असणार आहे हेच. या शेवटच्या कॉलममधल्या जर का एंट्रीज या सगळ्या ट्रू 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 असतील, म्हणजे डेफिनेशननुसार सांगायचं झालं तर इफ ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू देन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड ॲज टॉटॉलॉजी. ठीक आहे ना? परत एकदा बघा. जर का आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल बनवला आणि त्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलममधल्या सगळ्या एंट्रीज या ट्रू ट्रू असतील तर त्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं टॉटॉलॉजी, आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल टी. ठीक आहे ना? हा त्याचा सिम्बॉल आहे. नेक्स्ट आपण कॉन्ट्रॅडिक्शन बघूया. कॉन्ट्रॅडिक्शन हे टॉटॉलॉजीच्या बरोबर अपोजिट असतं. म्हणजे तेच, सपोज माझ्याकडे एखादं स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याचा मी काहीतरी ट्रूथ टेबल बनवला आणि या लास्ट कॉलममधल्या जर का सगळ्या एंट्रीज या एफ 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 म्हणजे जर का फॉल्स सगळ्या मिळाल्या तर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं कॉन्ट्रॅडिक्शन, आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल सी. ठीक आहे ना? आता शेवटचा पॉईंट, कॉन्टिंजन्सी. आता कॉन्टिंजन्सी म्हणजे असा टाईप की जे टॉटॉलॉजी पण नसतं आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नसतं. सपोज पुन्हा तेच, माझ्याकडे एखादा स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याचा एखादा मी ट्रूथ टेबल बनवला आणि लास्ट कॉलममधल्या एंट्रीज सगळ्या ट्रूही नाहीत आणि सगळ्या फॉल्सही नाहीत, म्हणजे मिक्स एंट्री झाल्या. टी आहे, एफ आहे, पुन्हा एफ आहे, पुन्हा टी आहे, म्हणजे सगळ्या मिक्स एंट्री असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं कॉन्टिंजन्सी. ठीक आहे ना? ह्याला असं विशेष काही सिम्बॉल नाही आहे. ठीक आहे ना? आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. नेमके प्रॉब्लेम कसे असतात बघूया. बघा, हा प्रॉब्लेम आहे, एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज ए टॉटॉलॉजी ऑर अ कॉन्ट्रॅडिक्शन ऑर अ कॉन्टिंजन्सी. म्हणजेच जो काही स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे तो कुठल्या प्रकारात मोडतो, तो टॉटॉलॉजी आहे का, कॉन्ट्रॅडिक्शन आहे का, की कॉन्टिंजन्सी आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. पण कसं? ट्रूथ टेबल काढून. त्याचं आपण ट्रूथ टेबल काढूया. आणि ट्रूथ टेबल काढणं काही नवीन नाही, आपण शिकलो आहे याच्या आधी. आपण कॉलमला नावं देऊया. आधी आपण ऑब्झर्व करूया नेहमीप्रमाणे, तर 2च स्टेटमेंट आहेत म्हणून कॉलम 2 येतील स्टेटमेंटसाठी. पहिल्या कॉलमचं नाव आपण पी देऊया, दुसऱ्याचं क्यू, तिसऱ्याचा आपण हा एक छोटा पार्ट देऊया, पहिला ब्रॅकेट, म्हणजेच पी अँड क्यू. चौथ्या कॉलमचं नाव हे देऊया, क्यू ऑर पी, क्यू ऑर पी. आणि पाचव्याचं आपल्याला माहिती आहे संपूर्ण असणार सगळं, तर त्याचं नाव पी अँड क्यू इम्प्लाईज क्यू ऑर पी, हे शेवटच्या कॉलमचं नाव असेल. आपण आधी कॉलमला नंबर पण करूया, नंबरिंग देऊया. खरं गरज नाही आहे पण देऊन ठेवूया. 1 2 3 4 5. पी आणि क्यूमधल्या एंट्रीज करूया. 2 वेळा टी, 2 वेळा एफ, इकडे एकदा टी, एकदा एफ, एकदा टी, एकदा एफ. आता तिसऱ्या थर्ड कॉलममध्ये बघूया, पी अँड क्यू. मेन ऑपरेशन आहे अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू, फक्त इथे दिसतं आहे म्हणून पहिली एंट्री ट्रू, अदरवाईज फॉल्स फॉल्स फॉल्स. नेक्स्ट चौथ्या कॉलममध्ये क्यू ऑर पी, म्हणजे तिथलं मेन ऑपरेशन आहे ऑर. क्यू आणि पी, ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स, दोन्ही ठिकाणी फॉल्स आहे इथे फक्त, म्हणून त्याच्या रोमध्ये बरोबर आपल्याला एफ लिहायचं आहे, अदरवाईज सगळीकडे टी 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 लिहायचं आहे. आता लास्ट कॉलमकडे येऊया. लास्ट कॉलम आपला आहे 5th नंबरचा,
पी अँड क्यू इम्प्लाईज क्यू ऑर पी. म्हणजे कुठून कुठे इम्प्लिकेशन आहे तर तिसऱ्या कॉलमकडून चौथ्या कॉलमकडे इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनचा आपला रूल टी एफ असेल तरच एफ. कुठे टी एफ आहे का बघा, इथे नाही, इथे एफ टी आहे, इथे पण नाही, इथे सुद्धा नाही, आणि शेवटीसुद्धा नाही. म्हणजेच आपल्याला काय लिहावं लागेल, सगळीकडे टी 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 लिहावं लागेल. आता लगेच तुमच्या पॅटर्न लक्षात आला असेल हा कुठला टाईप आहे. ज्या अर्थी लास्ट कॉलममधल्या सगळ्या एंट्रीज ह्या ट्रू आल्यात, याचाच अर्थ दिलेला जो काही स्टेटमेंट पॅटर्न आहे हा टॉटॉलॉजी आहे. याचा ॲन्सर आपल्याला असं लिहावं लागेल की सिन्स ऑल द एंट्रीज in last column are true, therefore given statement pattern is tautology. ठीक आहे ना, खूप इझी. नेक्स्ट इथे स्टेटमेंट पॅटर्न बघा काय दिला आहे. निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू, त्याला ऑर क्यू आहे. ठीक आहे ना. तर आपण छोट्या छोट्या स्टेटमेंटपासून सुरुवात करूया. आपल्याला स्टेटमेंट दिसतात पी आहे, क्यू आहे, त्यानंतर निगेशन पी लागणार आहे आपल्याला, निगेशन क्यू, म्हणजे 4 कॉलम झाले. त्या निगेशन पी आणि निगेशन क्यूचं अँड 5 कॉलम झाले. आत्ता जे काय अँड आपण म्हटलं त्याचं निगेशन 6 कॉलम, आणि ऑरसाठी म्हणजे शेवटच्या स्टेटमेंटसाठी एक एक्स्ट्रा कॉलम 7वा. आपण एंट्रीज करूया. म्हणजे आधी कॉलमचे नावं लिहूया. पहिल्या कॉलमचं नाव असेल पी, सेकंड असेल क्यू, थर्ड असेल निगेशन पी, चौथा असेल निगेशन क्यू, पाचवा असेल निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू. 6वं असेल 5व्या कॉलममधली जी एंट्री आहे तशीच, फक्त त्याचं निगेशन असेल, निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. आणि 7व्या कॉलममध्ये आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे दिलेला संपूर्ण क्वेश्चन असणार, म्हणजेच निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर ऑर क्यू. ठीक आहे ना. आता त्यातले आपण एंट्रीज करूया. एंट्रीज आपल्या नेहमीप्रमाणे पीच्या कॉलममध्ये 2दा टी, 2दा एफ, क्यूच्या कॉलममध्ये टी एफ टी एफ टी एफ टी एफ. निगेशन पी म्हणजे पी कॉलममध्ये ज्या एंट्री आहेत त्याच्याबरोबर अपोजिट, म्हणजे एफ एफ टी टी येतील, एफ एफ टी टी. निगेशन क्यू म्हणजे क्यू कॉलममधल्या एंट्रीज उलट, म्हणजे एफ टी येतील, एफ टी एफ टी. 5व्या कॉलमचं मेन जे काय ऑपरेशन आहे, म्हणजे आधी 5वा कॉलम असा आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू, म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4 यांचं आपल्याला अँड करायचं आहे, कंजंक्शन करायचं आहे. तर अँडचा रूल अँड इज ट्रू बोथ आर ट्रू, हे फक्त आपल्याला इथे शेवटी दिसतं आहे म्हणून त्याच्यासमोर टी, अदरवाईज सगळीकडे फॉल्स असणार आहे, एफ 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 असेल. नेक्स्ट कॉलम नंबर 6चं नाव आहे निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजेच या कॉलमचं जे काही मेन कनेक्टिव्ह किंवा मेन ऑपरेशन असणार आहे हे निगेशन. आता हे निगेशन कोणाचं, तर कॉलम नंबर 5चं, म्हणजे कॉलम नंबर 5मध्ये ज्या काही एंट्रीज आहेत ते आपल्याला बरोबर उलट लिहायच्या. लिहूया आपण. इकडे 3 वेळा एफ आहे तर इकडे आपण 3 वेळा टी लिहूया. शेवटची एंट्री इकडे टी आहे तर आपण इकडे एफ लिहूया. ठीक आहे. आता कॉलम नंबर 7. कॉलम नंबर 7चं मेन ऑपरेशन आहे ऑर, आणि ऑर कुठल्या 2 कॉलममध्ये, तर कॉलम नंबर 6 म्हणजे हा जो काही स्क्वेअर ब्रॅकेट दिसतो आहे त्याचं नाव कॉलम नंबर 6ला आहे, आणि क्यू म्हणजे कॉलम नंबर 2. म्हणजेच कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 6 हे 2 कॉलम आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. आणि मेन ऑपरेशन आपलं आहे ऑर. तर ऑरचा रूल ऑर इज फॉल्स बोथ आर फॉल्स. एक एक चेक करूया. इथली पहिली एंट्री आहे टी, इथे आहे टी, इथे रूल नाही फॉलो झाला. इथे पहिली एंट्री एफ, इथे आहे टी, इथे सुद्धा नाही झाला. इथे आहे टी, इथे आहे टी, इथे पण नाही झाला. इथे आहे एफ, इथे आहे एफ, इथे फक्त
झाला. तर जिथे झाला आहे ती आधी एंट्री लिहूया. ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स, म्हणून इथे आहे फॉल्स. इतर 3 ठिकाणी फॉलो नाही झाला म्हणून तिकडे येईल ट्रू ट्रू ट्रू. ठीक आहे ना. तर आता लास्ट कॉलम आपण ऑब्झर्व केला तर त्यातल्या एंट्रीज आपल्याला मिक्स दिसतात. त्या एंट्रीज पूर्ण ट्रू नाही आहेत किंवा पूर्ण फॉल्स नाही आहेत. म्हणून हा जो काही प्रकार आला आहे स्टेटमेंट पॅटर्नचा, हा कुठला प्रकार येणार आहे तर हा कंटिंजन्सी येणार आहे. म्हणून आपला ॲन्सर असेल आधीच्या प्रॉब्लेमसारखंच. मी फक्त सांगतो की सिन्स द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर नॉट आयडेंटिकल देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिंजन्सी. नेक्स्ट आपण अजून एक प्रॉब्लेम बघूया. बघा, हे स्टेटमेंट पॅटर्न थोडंसं मोठं आहे. पी इम्प्लाईज निगेशन क्यू ऑर आर बाय कंडिशनल, निगेशन पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर. तर याचं आपल्याला ट्रूथ टेबलच काढायचं आहे, पण त्याआधी नेमके कॉलम्स काय येतील ते आपण इथे आधी सेपरेट नोट डाऊन करून ठेवूया आणि मग टेबलकडे जाऊ. तर आपल्याला स्टेटमेंट सुरुवातीला दिसत आहेत 3, पी क्यू आणि आर, म्हणजे मोठं ट्रूथ टेबल येणार. पहिला कॉलम असेल पी, नेक्स्ट असेल क्यू, नेक्स्ट असेल आर. हे 3 कॉलम झाले. पुढे आपल्याला दिसतंय निगेशन क्यू, तर निगेशन क्यूसाठी एक कॉलम, 4 झाले. त्यानंतर तिथलंच आधी आपण कंप्लीट करूया तो ब्रॅकेट, म्हणजे निगेशन क्यू ऑर आर, निगेशन क्यू ऑर आर. नेक्स्ट बाहेरचा आपण ब्रॅकेट कंप्लीट करायचा झाला तर पी इम्प्लाईज निगेशन क्यू ऑर आर, म्हणजे बाय कंडिशनलच्या लेफ्ट हँड साईड जी काय आहे ती कंप्लीट झाली. नेक्स्ट बाय कंडिशनलच्या आपण पुढे जाऊया. तर तिकडे आपल्याला छोट्या ब्रॅकेटमध्ये दिसतं आहे क्यू इम्प्लाईज आर, हा एक कॉलम होईल. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर, पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर, हा एक ब्रॅकेट झाला. त्यानंतर ह्या ब्रॅकेटचं म्हणजे आत्ता जे काही लिहिलं त्याचं निगेशन आहे, तर निगेशन पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर, हा एक कॉलम झाला. आणि शेवटचा कॉलम हा स्वतः असेल. म्हणजे आपण कॉलम किती होणार आहेत ते आधी मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा क्वेश्चनवाला 10. टोटल आपल्याकडे 10 कॉलम असायला पाहिजेत. आपण आधी ट्रूथ टेबल करूया. तर असं आपलं ट्रूथ टेबल असणार आहे. आपण कॉलमला नावं देत जाऊया. आत्ताच बघितली नावं तशीच अगदी. पहिलं नाव आधी चेक करूया आपण. पहिली 3 नावं म्हणजे पी क्यू आणि आर हे 3 कॉलमला असतील. पहिलं पी, नेक्स्ट क्यू आणि नेक्स्ट आर. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं निगेशन क्यू पाहिजे, तर निगेशन क्यू देऊन टाकूया. नेक्स्ट 5व्या कॉलमला निगेशन ऑफ क्यू ऑर आर, ते सुद्धा देऊया, निगेशन ऑफ क्यू ऑर आर. नेक्स्ट 6व्या कॉलमला पी इम्प्लाईज निगेशन क्यू ऑर आर, तर ते सुद्धा नाव देऊया, पी इम्प्लाईज निगेशन क्यू ऑर आर. नेक्स्ट 7व्या कॉलमचं नाव हे असेल क्यू इम्प्लाईज आर, तर क्यू इम्प्लाईज आर आपण नाव दिलं. नेक्स्ट पुढच्या कॉलमचं नाव हे असेल पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर, तर पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर. नेक्स्ट पुढच्या कॉलमचं नाव असेल आत्ता जे काही लिहिलं तेच, फक्त त्याला निगेशन असेल, ते पण देऊया, निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर. आणि शेवटचा कॉलम आपल्याला माहिती आहे की दिलेला जो काही क्वेश्चन असेल तोच असणार, पी इम्प्लाईज निगेशन क्यू ऑर आर बाय कंडिशनल निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर. ठीक आहे ना. तर आता याच्यातल्या आपण एंट्रीज करूया. एंट्रीज करत असताना आधी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की टोटल आपल्याला स्टेटमेंट किती दिलेत. तर स्टेटमेंट आपले मेन स्टेटमेंट आहेत 3, पी क्यू आणि आर. अशा वेळी आपण काय करतो, 4 वेळा टी आणि 4 वेळा इफ लिहितो पहिल्या कॉलममध्ये. तर ते आधी लिहूया, 4 वेळा टी आणि 4 वेळा एफ. ठीक आहे, पहिला कॉलम झाला. नेक्स्ट कॉलममध्ये आपण 2 वेळा टी 2 वेळा एफ लिहितो, तर त्यासुद्धा एंट्री करूया आपण, 2 वेळा टी 2 वेळा एफ आणि पुन्हा रिपीट 2 वेळा टी
2 वेळा एफ. तिसऱ्या म्हणजेच आर या कॉलममध्ये आपण एंट्रीज अशा करतो टी एफ अगदी शेवटपर्यंत. तर ते आपण करूया. टी एफ आणि टी एफ. चौथ्या कॉलमचं नाव आहे निगेशन क्यू. म्हणजे या कॉलममध्ये आपल्याला क्यू या कॉलममध्ये ज्या काही एंट्रीज आहेत त्या उलटल्याच्या आहेत. क्यूचा पॅटर्न आपला 2दा टी 2दा एफ आहे, तर इथे आपण उलट पॅटर्न करूया. म्हणजे सारखं बघायला नको. 2दा एफ 2दा टी असं लिहूया. सुरुवातीला एफ टी एफ टी. ठीक आहे. पाचव्या कॉलमचं जे काही नाव आहे ते आहे निगेशन क्यू ऑर आर. म्हणजेच कॉलम नंबर 4 आणि 3 या दोघांचं आपल्याला ऑर म्हणजे डिसजंक्शन बघायचं आहे. तर दोन्ही ठिकाणी फॉल्स असलेल्या आपल्याला आधी एंट्रीज बघाव्या लागतील. तर इथे एक आहे ऑर इज फॉल्स बोथ आर फॉल्स. या रूलनुसार आपण इथे एफ लिहूया. नेक्स्ट अजून बघायला गेलं तर इथे आहे, तर याच्याही पुढे आपण एफ लिहूया. ते सोडलं तर दुसरीकडे कुठे दिसत नाही आपल्याला, म्हणून सगळ्या ठिकाणी उरलेल्या आपल्याला टी मेन्शन करावं लागेल. टी. नेक्स्ट 6व्या कॉलमचं नाव आहे पी इम्प्लाईज. 5वा कॉलम म्हणजे निगेशन क्यू ऑर आर. आता पी आहे फर्स्ट आणि निगेशन क्यू ऑर आर आहे 5वा कॉलम. म्हणजे इम्प्लिकेशन फर्स्टकडून 5व्याकडे. तर आपल्याला शोधावं लागेल टी एफ एंट्री कुठे मिळते आपल्याला. तर इथे आहे टी एफ म्हणून एफ. त्यानंतर इतर कुठेही आपल्याला दिसत नाही, म्हणून इतर ठिकाणी आपल्याला ट्रू लिहावं लागेल. टी. आता 7वा कॉलम ऑब्झर्व केला तर तो सिम्पल आहे. क्यू इम्प्लाइज आर. म्हणजे कॉलम नंबर 2 कडून 3 कडे इम्प्लिकेशन आहे. तर इथे शोधायला गेला तर इथे एंट्री आहे बघा ही टी एफ, म्हणून याच्यासमोर एफ. अजून टी एफ बघायला गेला तर इकडे आहे, म्हणून त्याच्याही समोर एफ. ते वगळता इतर कुठेही आपल्याला दिसत नाही, म्हणून इतर ठिकाणी टी अशा एंट्रीज येतील. टी. नेक्स्ट 8व्या कॉलमकडे जाऊया. 8वा कॉलम असा आहे पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर. म्हणजेच कॉलम नंबर 1 इम्प्लाईज 7. 1 कडून 7 कडे इम्प्लिकेशन आहे. रूल आपला तोच. टी एफ आपल्याला बघायचं आहे. तर इथे दिसतंय हा टी आहे सेकंड रोला आणि इथे एफ आहे, म्हणून टी एफ. इथे रूल फॉलो झाला. अजून इतर ठिकाणी आता इथे टी आहे, पण इथे टी आहे, इथे टी आहे, इथे टी आहे. इतर ठिकाणी सगळीकडे फॉल्स आहे पीच्या कॉलममध्ये, म्हणून इतर ठिकाणी बघण्यात काही अर्थ नाही. म्हणून आपण उरलेल्या ज्या काही एंट्रीज आहेत त्या आपण टी सगळीकडे मेन्शन करून ठेवूया. टी. 9व्या कॉलमचं जे काही मेन ऑपरेशन आहे ते आहे निगेशन. कोणाचं? जे आपण 8व्या कॉलममध्ये ज्या एंट्री केल्या त्यांचं निगेशन. थोडक्यात 8व्या कॉलमचं निगेशन 9व्यामध्ये. तर इथल्या सगळ्या एंट्रीज आपल्याला उलट लिहायच्या आहेत. आधी आपण एफची एंट्री लिहूया. म्हणजे एफला उलट केलं तर टी, आणि उरलेल्या सगळ्या एंट्रीज आपल्याला दिसत आहेत फॉल्स अशा लिहायच्यात. म्हणून उरलेल्या सगळ्या ठिकाणी एफ असं लिहित जावं लागेल. एफ. आता लास्ट कॉलम 10व्या कॉलमचं जे काही मेन ऑपरेशन आहे ते बाय कंडिशनल, आणि ते कोणाकोणामध्ये आहे तर पी इम्प्लाईज निगेशन क्यू ऑर आर. हा कॉलम आपल्याला दिसतोय कॉलम नंबर 6, आणि बाय कंडिशनल आहे निगेशन पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज आर. तर हे आपल्याला दिसतंय कॉलम नंबर 9मध्ये. म्हणजे कॉलम नंबर 6 आणि 9 या दोघांचं आपल्याला बाय कंडिशनल बघायचं आहे. बाय कंडिशनलचा नियम, जर का सेम एंट्रीज असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. सगळे चेक करूया 1 बाय 1. इथे आहे टी, इथे आहे एफ, इथे नाही फॉलो झाला. इथे एफ, इथे टी, इथेही नाही झाला. आता उरलेल्या सगळ्या एंट्रीज कॉलम नंबर 6मध्ये बघितल्यात तर सगळ्या ट्रू आहेत, आणि इकडे कॉलम नंबर 9मध्ये सगळ्या फॉल्स आहेत. म्हणजे इथे कुठेही रूल फॉलो होत नाही कुठल्याच रोमध्ये. म्हणून बाय कंडिशनलचा रूल आपला फॉलो न झाल्यामुळे या कॉलम नंबर 10मधल्या सगळ्या एंट्रीज टोटल फॉल्स येणार आहेत, कारण कुठेही आपल्याला सेम एंट्रीज मिळालेल्या नाही आहेत. ठीक आहे ना. तर हा कॉलम ऑब्झर्व केल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा कुठला टाईप आहे. सगळ्या एंट्रीज फॉल्स असल्यामुळे हा टाईप झाला कॉन्ट्रडिक्शन. आपण याचा ॲन्सर असं लिहिणार की सिन्स ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर फॉल्स
देअरफॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रॅडिक्शन. ठीक आहे ना. तुम्हाला ट्रूथ टेबल काढताना एक अडचण आली असेल की सपोज आपल्याला एखादं स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे आणि त्याचा ट्रूथ टेबल काढायचा असा क्वेश्चन आहे, तर नेमके कॉलम किती आखायचे हा प्रश्न असतो. तर त्यासाठी ट्रिक अशी की दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न नीट ऑब्झर्व करायचं आणि त्याच्यात मेन आपले स्टेटमेंट किती आहेत, म्हणजे PQR असे किती दिलेत. सपोज PQR असे 3 दिलेत, तर त्या तिघांना 3 कॉलम लागणार. प्लस एक ऑब्झर्व करायचं की दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपल्याला कनेक्टिव्ह किती दिलेत, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह, म्हणजे निगेशन आहे, अँड आहे, ऑर आहे, इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल, हे सगळे काउंट करायचे. सपोज टोटल दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये 7 आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह दिलेत, तर 3 + 7 = 10, म्हणजे 10 कॉलम आपल्याला लागणार. हे जे काही मी सांगितलं ते आपण आधीचे जे काही प्रॉब्लेम आत्ता सॉल्व केले तिकडे जाऊन बघूया. आधीचा प्रॉब्लेम हा होता, इकडे आपल्याला कॉलम लागले 10. ते 10 का लागले बघा. तर इथे स्टेटमेंट होते PQR, म्हणजे हे 3 स्टेटमेंट, प्लस आपण एक कनेक्टिव्ज मोजूया. हे इम्प्लिकेशन 1 झालं, त्यानंतर निगेशन 2, ऑर 3, बाय कंडिशनल 4, पुन्हा निगेशन 5, इम्प्लिकेशन 6 आणि हे इम्प्लिकेशन 7. टोटल जे काही कनेक्टिव्ह होते ते 7 होते आणि आपले स्टेटमेंट 3 + 7 = 10, म्हणून आपल्याला टोटल 10 कॉलम लागले. याच्या आधीचा पण प्रॉब्लेम बघूया. आधीचा प्रॉब्लेम आपला हा होता, इथे आपल्याला कॉलम लागले टोटल 7. हे का लागले, तर इथे स्टेटमेंट दिसत आहेत 2, P आणि Q फक्त, प्लस टोटल सिम्बॉल मोजूया आपण. कनेक्टिव्ह 1 निगेशन, हे निगेशन दुसरं 2, 3, पुन्हा एक निगेशन 4 आणि हे ऑर 5. 2 + 5 = 7, म्हणून आपल्याला 7 कॉलम लागले. आणि पहिला जो काही प्रॉब्लेम बघितला होता तिकडे पण जाऊया. हा पहिला प्रॉब्लेम होता. इथे सुद्धा आपल्याला कॉलम लागलेत इथे 5 आणि इथे 2 स्टेटमेंट आहेत, तर हे 2 स्टेटमेंटसाठी 2 कॉलम, प्लस इथे लॉजिकल कनेक्टिव्ह बघायचे झाले तर अँड आहे 1, इम्प्लिकेशन 2 आणि ऑर 3. 2 + 3 = 5, म्हणून आपल्याला 5 कॉलम लागले. तर ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा ट्रूथ टेबल काढताना. फक्त ही ट्रिक यूज करत असताना एक काळजी घ्यायची, ती निगेशनच्या बाबतीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन P ऑर Q इम्प्लाइज निगेशन P अँड Q, असं काहीतरी स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि याचं ट्रूथ टेबल आपल्याला बनवायचं आहे. तर या ट्रिकनुसार, मी आत्ता जी काही ही ट्रिक सांगितली त्यानुसार आपण स्टेटमेंट मोजले तर 2 स्टेटमेंट आहेत, प्लस आणि लॉजिकल कनेक्टिव्ह मोजायला गेलो तर 1, 2, 3, 4 आणि 5. 2 + 5 = 7. तर इथे असं करून चालत नाही. का? कारण इथे नीट आपण ऑब्झर्व केलं तर निगेशन P आणि निगेशन P हे दिसतंय 2दा आणि काउंटसुद्धा आपण केलं 2दा, पण ते 2दा काउंट न करता एकदाच करायचं. हे फक्त निगेशनच्या बाबतीत. थोडक्यात निगेशन हे एका स्टेटमेंटला 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळेला असेल, म्हणजे ते निगेशन P आहे आणि इकडचं निगेशनसुद्धा Pलाच आहे, तर ते काउंट करताना फक्त एकदाच करायचं. ठीक आहे ना. म्हणजेच याचे आपण कॉलम काउंट करताना 2 स्टेटमेंटसाठी 2 कॉलम, हे एक निगेशन, म्हणजे 2 निगेशन आपण एकच धरायचं. हे 1, 2, 3 आणि 4. 2 + 4 = 6.